रेती वाहतुकीचा ट्रक फसल्याने वाहतुकीची कोंडी। तब्बल 10 तास गांगलवाडी आवळगाव मार्ग बंद। गांगलवाडी ते आवळगाव मार्गावरील बरडकिन्नी गावाजवळ बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास रेती वाहतुकीचा ट्रक फसल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। तब्बल 10 तास वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती। दरम्यान भाकपचे विनोद झोडगे यांनी घटनास्थळ गाठून बांधकाम अभियंत्यांशी बोलून जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली। हळदा आवळगाव मार्गाने गांगलवाडीच्या दिशेने रेती वाहतुकीचा ट्रक MH27 BD 7982 बरडकिन्नी गावाजवळ सकाळी 6 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी खड्ड्यात फसला। यामुळे वाहतूक बंद झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांची रांगच रांग लागल्या होत्या। गांगलवाडी मुळझा मार्गाने जड वाहतूक होत असल्याने रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत। निवडणुकीपूर्वी आमदार विजय वडेट्टीवार यांनी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले। वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचा त्रास ये जा करणाऱ्या नागरिकांना करावा लागतो आहे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास पाऊस आल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असल्याने वाहन चालकाला अंदाज न आल्याने ट्रक रस्त्याच्या मध्यभागी फसला। यामुळे जवळपास 10 तासापर्यंत या मार्गांवरून येणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागला। यामुळे भाकपचे विनोद झोडगे उपस्थित होऊन संबंधित ठेकेदाराला तात्काळ बोलावून मार्ग काढण्याचे सांगितले। यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली। परिसरात खरीप हंगामाची कामे सुरू आहेत। शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी गांगलवाडी ब्रह्मपुरीला व भाजीपाला विक्रेत्यांना तसेच शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी ये जा करावी लागते। गेल्या 4 वर्षापासून या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। जड वाहतूक जोमात सुरू असल्याने रस्त्याची दुरवस्था होत असून या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विनोद झोडगे यांनी दिला आहे।